मॅच या मॅचला होते सुरुवात. एका दिशेला आहेत सचिन परब तर दुसऱ्या दिशेला असणार आहेत अक्षय शेतूत. या दोन बलाढ्य अष्टपैलू खेळाडूंमध्ये या ठिकाणी ही मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गिल टायटन्स विरुद्ध रहाणे नाईट रायडर्स. रहाणे नाईट रायडर्स हॅव वॉन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. सचिन परब यांच्या हातामध्ये चेंडू आहे. गणेश कामत आणि ऋषिकेश केदारी आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि नक्कीच दोन खास मित्र, एका दिशेला सचिन परब आणि दुसऱ्या दिशेला गणेश कामत. एका दिशेला डिस्ट्रक्शन तर दुसऱ्या दिशेला अचूक गोलंदाजीचा इन्स्ट्रक्शन. पाहूया कोण बाजी मारतंय या बॅटल मध्ये. पहिला बॉल असणार आहे रहाणे नाईट रायडर्स विरुद्ध गिल टायटन्स. आदित्य राणे माईकशी संपर्क साधा. आदित्य राणे, आदित्य उर्फ ॲडी. हे तू उड चाललाय. ही मॅच झाली ना. त्यावेळेला फुलरलँडचा बॉल होता आणि या बॉलला मात्र कट करण्याचा प्रयत्न झालाय. 22च्या स्वरूपात ही धाव लिहिली जाईल. बघा सचिन परब यांच्याकडे ते तंत्र आहे, ती तंत्रशुद्ध गोलंदाजी आहे. त्यांच्याकडे तो वेगवान मारा आहे, त्यांच्याकडे ती फुलर लेंथ आहे, त्यांच्याकडे ती मागे खेचणारी लेंथ आहे, त्यांच्याकडे तो पेस आहे. कारण हे सगळे गोलंदाज आहेत ना, हे चाळीच्या काळापासून ग्रूम झालेले गोलंदाज आहेत. नक्कीच आजकालचे गोलंदाज आपण पाहतोय की त्यांच्या माध्यमातून थोडेसे एक्स्ट्राज जातात, परंतु सचिन यांच्याकडून कधीतरी आपण एक्स्ट्राज जाताना पाहतो. नाही असं नाही पाहतो, पण गोलंदाजी मात्र ओव्हरऑल टॉप नॉच असते सचिन यांची. समोर असतील आता ऋषिकेश, यंगस्टर वर्सेस अनुभव. यावेळेला बघा हेच असतं ज्या वेळेला एखाद्या यंगस्टर समोर एक अनुभवी खेळाडू येतो. सचिन परब अनुभवी आहेत. या धावा कशा लिहिल्या जाणार आहेत सर? अविनाश सर 22. येस, इट विल बी काउंटेड ॲज 22. म्हणजेच कोणत्याही बॅटरच्या धाव खात्यात अजूनपर्यंत धाव लिहिली गेली नाहीये. धावसंख्या 3 वर येऊन पोहोचली आहे. 2 चेंडूंनंतर 5 वाजून 17 मिनिटांनी सामन्याला सुरुवात झाली आहे. 20 मिनिटांचा अवधी आहे. 2 चेंडूंनंतर 3 धावा झाल्या धाव फलकावरती. यावेळेला फ्लिक केला बॉलला, गॅप मध्ये आहे चेंडू, निघून चाललाय चेंडू सीमारेषेच्या दिशेने आणि निघून जाईल चेंडू सीमा पार. कधी यंगस्टर तर कधी अनुभव. यावेळेला मात्र ऋषिकेशच्या बॅटमधून हा फ्लिकचा चौकार. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह पाहतोय. वेगात आलेला बॉल, पायांमध्ये येणारा बॉल, त्याला मात्र फ्लिक केलं आणि गॅप मध्ये पॉवर प्ले मध्ये पाठवलं चौकारासाठी. नक्कीच गोलंदाजांची भरमार पाहायला मिळते या टीम मध्ये. सचिन आहेत, त्यानंतर ओमकार सातारडेकर आहेत, त्याचप्रमाणे निखिल बोराडे आहेत. त्यामुळे हात फिरवून गोलंदाजी करणारे गोलंदाज बरेच आहेत आणि एक हरहुन्नरी गोलंदाज कल्पेश महाडिक सुद्धा आहेत. यावेळेला मात्र यॉर्क केलं आणि यालाच म्हणतात बघा नक्कीच हाजी कसम एक्सप्रेस असं यांना म्हणू शकतो आपण की हाजी कसमच्या चाळीपासून गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे. आपल्या अनुभवाला नक्कीच मेहनतीची जोड लाभली आहे आणि काय सुंदर गोलंदाजी करतायत. 7 धावा झाल्या आहेत, चेंडू झालेत 3-4. आणखीन एक चांगला बॉल. यावेळेला सुद्धा 22च्याच धावा लिहिल्या जातील माझ्या मते. येस, 22च्याच धावा लिहिल्या गेल्या आहेत. आणि बघा काय सुरेख गोलंदाजी करतायत सचिन परब. काय हातामध्ये जादू आहे. आणि ते म्हणतात ना की जितका नक्कीच तुमच्याकडे अनुभव चांगला आहे, जितकी तुमची सवय आहे आणि ती सवय जी आहे ना गोलंदाजीची, ती मात्र हात त्यांचे कधीच विसरणार नाहीयेत. बरोबर लेंथ वरती डिलिव्हर करण्याची क्षमता. बघा यावेळेला मात्र डाऊन द लेग साइड गेले. यावेळेला अपील पंचांकडे केली आहे. नॉट आउटचा इशारा असणार आहे. वाईड आहे, वाईड +1 आहे. धावसंख्या आता 2 न पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. धावसंख्या 10 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. बघा काहीच्या फरकाने
या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर विकेट्स राहिले, अन्यथा गोलंदाजी तर इतकी चांगली गेली आहे या षटकामध्ये की एखादा विकेट जो आहे येण्याची संभावना भासत होती. दरम्यान समोरच्या दिशेने फटका खेळला ओमकार सातार्डेकर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, अपील पंचांकडे केली जाते. नॉट आउटचा निर्णय म्हणजेच पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले आणि या पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे. टीम गिल टायटन्स 12 फॉर 1, 12, एक गडी बाद आणि एक्स्ट्राज आतापर्यंत आले आहेत 6. बघा त्यातल्या 4 बाईज आहेत, 4 ज्या आहेत त्या 22च्या आहेत. त्यामुळे माझ्या मते असा पण नियम आपण काढला पाहिजे की 22च्या धावा ज्या आहेत ना त्या काउंट नाही केल्या गेल्या पाहिजेत, कारण इथे बॉलरचा लॉस आहे. कारण बॉलरने एवढा चांगला बॉल टाकून सुद्धा नक्कीच मिसफिल्डमुळे त्या धावा मिळत आहेत. त्यांचं सुबोध सरांनी लगेच आमच्याकडे इशारा दिला. नक्कीच सुबोध सर, ही आमची एक काल्पनिकता होती. बाकी क्रिकेटच्या नियमांनुसार तर त्या धावा काउंट केल्याच जातील, कारण मिसफिल्ड करणं हा क्रिकेटमध्ये फार चुकीचा कॉल आहे आणि मिसफिल्ड केल्यानंतर धावा या काउंट केल्या जाणारच आहेत. आणि बघा सागर माथेरे आता आपल्याला पाहायला मिळत आहेत एक्स्ट्रा कव्हर मध्ये. बघा नक्कीच बाहेरच्या देशात असतात आणि खास जर्मनी बर्लिन वरून ते इकडे दाखल झालेले आहेत. HPL हाजी कसम प्रीमियर लीग साठी टीम इनक्रेडिबलचे सदस्य आहेत आणि आपली टीम जर कोणतं काम करते तर टीमला साथ देण्यासाठी खास जर्मनीवरून बर्लिनवरून इथे दाखल झालेत. मुंबईमध्ये करी रोडमध्ये लालबागमध्ये. यावेळेला मात्र वेगात आलेला बॉल बघा, एक वेगवान गोलंदाज आपली गोलंदाजी करून बाजूला आला तर ओमकार सातार्डेकर त्यांच्याकडे सुद्धा वेग आहे. आणि गणेश कामत यांच्या समोर असणार आहेत. बघा हे 2 बॅटर आहेत ना, हे 2 बॅटर सुद्धा तितकेच डिस्ट्रक्टिव्ह आहेत, परंतु गोलंदाजी त्या दर्जाची सुरू आहे त्यामुळे यांचं डिस्ट्रक्शन जे आहे ते थोडंसं आटोक्यात राहिलंय. ओमकार पुन्हा एकदा होतील सज्ज. आपल्या हातामध्ये चेंडू घेऊन फील्डमध्ये जर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग आणि डीप एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. सागर आपल्याला पाहायला मिळत आहेत डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. यावेळेला मात्र चांगला बॉल आहे, आणखीन एक वेगवान चेंडू, आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय आपल्याला ओमकार सातार्डेकर यांच्या माध्यमातून. ओमकार सातार्डेकर नक्की चांगली गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळत आहे. 2 चेंडू लगातारचे डॉट खेळवलेत, 2 चेंडूंवर लगातारच्या 2 डॉट डिलिव्हरीज येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात ओमकारच्या माध्यमातून. पुढील बॉल यावेळेला मात्र स्टंप उडवलाय आणि माघारी पाठवलंय. ऑफ स्टंपला मात्र शतपावली करायला पाठवलं. बराच लांबवर उडवला तो स्टंप. म्हणजे वेग किती बॉलचा असेल ते बघूया आपण विकेट बघूया प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. बघा आउटसाइड द ऑफ स्टंप बॉलला पिच केलं होतं आणि स्टंप मात्र उडून बाहेर पडलाय अक्षरशः. आणि बघा गणेश यांनी सुद्धा अप्रिशिएट केलंय त्यावेळेला ओमकार यांना, की त्यांना माहिती आहे की एका चांगल्या बॉलरनं माझा विकेट घेतलाय, त्यामुळे त्या विकेटसाठी ओमकारनं सुद्धा तितकं सेलिब्रेट केलं नाहीये. आणि यालाच म्हणतात एक म्युच्युअल रिस्पेक्ट, जो क्रिकेटर टू क्रिकेटर दिला जातो आणि ती स्पोर्ट्समॅनशिप दाखवली जाते. नक्कीच ॲग्रेशन हे फील्डवर असावं, परंतु तितकाच खेळासाठी रिस्पेक्ट, खेळ भावना यांचं सुद्धा पालन केलं गेलं पाहिजे. पंचांच्या निर्णयाचं सुद्धा तितकंच पालन केलं गेलं पाहिजे. आणि याचं एक जगप्रसिद्ध उदाहरण म्हणजे केन विल्यमसन. केन विल्यमसन न्यूझीलंडचा कॅप्टन आहे, न्यूझीलंडचे कॅप्टन आहेत आणि ज्यांना आपण बरीच वर्ष न्यूझीलंड या देशालाच आपण एक स्पोर्ट्समॅनशिप ठेवणारा देश म्हणून ओळखतो. दरम्यान जर आपण पाहिलं तर 4 चेंडू लगातारचे डॉट हाताळलेत. यावेळेला सुद्धा पायांचा वेध घेतला होता. एकच धाव आली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु एकीवरच समाधान मानावं लागणार आहे. आता 5 चेंडू झालेत आणि 5 चेंडूंवरती केवळ 1 धाव खर्च केली आहे. म्हणजे बघा गोलंदाजीमध्ये जर काटकसर करायची असेल ना तर मात्र ओमकार सातार्डेकर या ऑप्शन वरती जावं लागतंय. सचिन परब यांनी मागील मॅच मध्ये सुद्धा त्यांना 2 ओव्हर दिल्या होत्या. यावेळेला मात्र अपील केली आहे आणि पंचांचा निर्णय पाहायचा आहे. नक्कीच नॉट आउट आहे. केवळ 2 धावा खर्च केल्या आपल्या षटकामध्ये ओमकार सातार्डेकर यांनी
आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने गिल टायटन्सची धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 14. 1 गडी बाद. निखिल बोराडे यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे. मागील मॅच मध्येच त्यांचे बंधू राहुल बोराडे KL राहुल कॅपिटल्सचे कॅप्टन आहेत. यावेळेला वाईड बॉल निखिलनं सुरुवात केली आहे वाईडनं. धावसंख्या 15 झाली आहे. 15 धावा धावफलकावरती आता होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला गॅप मध्ये प्लेस केलाय चेंडूला. डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे. एकच धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. रनआउटची संधी आहे आणि संधी हुकली आहे. ऋषिकेश केदारी अगदी सेफ अँड सिक्युअरली आपल्या एंड पर्यंत पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूनंतर धावसंख्या आता 17 वरती येऊन पोहोचते. 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पहिली फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत आपल्याला गिल टायटन्स. टॉस जिंकले आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला तो म्हणजे सचिन परब रहाणे नाईट रायडर्स यांनी. बघा प्रत्येक क्रिकेटरच्या नावे या संघांची नावं दिली गेली आहेत. रहाणे नाईट रायडर्स. रहाणे म्हणजे अजिंक्य रहाणे. अजिंक्य रहाणे जर पाहायचं झालं तर आपल्या मराठी मातीतला मराठी मुलगा जे इथेच नक्कीच वास्तव्य करतात आपल्या मुंबईमध्ये. यावेळेला चांगला बॉल आहे. यावेळेला वेगात आलेला बॉल आहे आणि ज्यावरती मात्र ऋषिकेशची विकेट जाणार आहे. सर इट विल बी काउंटेड ॲज अ रनआउट राईट. येस हा आहे रनआउट. आणि बघा काय घडलं मैदानाच्या आत. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण रिप्ले पाहूया की विकेट नेमकी गेली तर गेली कशी. बघा गोलंदाजाने चेंडू चांगला हाताळला होता. पकडण्यामध्ये थोडीशी चूक झाली. ऋषिकेश यांना वाटलं की चेंडू मागे गेलाय आणि त्यामुळे धाव घेण्याचा प्रयत्न झाला ऋषिकेश यांचा, परंतु आपली डाईव्ह मारली सिद्धेश मसूरकर यांनी. मित्रांनो जर सिद्धेश मसूरकर यांची डाईव्ह आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. काय सुंदर डाईव्ह केली आहे. आपल्या नक्कीच संतुलनाला बिघडवून उलट दिशेला डाईव्ह केली आहे. नक्कीच किशोर सोलंकी यांनी अप्रिशिएट केलंय त्या डाईव्हला. 2.3 षटकांनंतर धावसंख्या 17 वरती येऊन पोहोचलेली पाहायला मिळते आणि थर्ड अंपायर बॉक्स मध्ये आगमन होत आहे आमचे पंच, तिसरे पंच रवी पवार सर. वेलकम सर, गुड इव्हिनिंग. आपण पाहतोय या ठिकाणी HPL हाजी कसम प्रीमियर लीग फास्ट अंडरआर्म क्रिकेटची बदलली आहे गती. टीम इनक्रेडिबल न मॅचेस भरवले आहेत जे आहेत न भूतो न भविष्यती. 1 लाख रुपयांचं मोठं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्यांदाच या गोदरेज मैदानामध्ये HPL हाजी कसम प्रीमियर लीग साठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक असणार आहे. दरम्यान नवीन बॅटर अक्षय शितूत मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन ऑफ द टीम सचिन परब यांचे शिष्य. यावेळेला मात्र बॅटची कडा घेतली आहे आणि थर्ड मॅन मध्ये चेंडू निघून चाललाय. अडवणूक तर केली गेली आहे त्या चेंडूची, परंतु 2 धावा घेतल्या. तिसऱ्या धावेचा येस नो चा कॉल सुरू आहे आणि त्या ठिकाणी धाव वाचले. म्हणजेच 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या आता 19 वर येऊन पोहोचते. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 19 वर येऊन पोहोचते. 19 धावा धावफलकावरती आता आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. निखिल बोराडे या ठिकाणी पुढील चेंडू घेऊन येत आहेत. चांगला बॉल आहे. अपील केली आहे पंचांकडे, बाहेर आहे. इम्पॅक्ट नक्कीच बाहेर वाटत होता. दरम्यान लेग बायच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल. अक्षय शितूत यांना मात्र स्वतःची विकेट वाचवणं इथे फार महत्वाचं आहे. दरम्यान 2.5 षटकांनंतर तर धावसंख्या 20 वर येऊन पोहोचते. लेग बायची ही धाव जोडली जाईल. दरम्यान शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अर्णव राणे आपल्याला स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतात. अर्णवच्या बॅटमधून काल आपल्याला मोठे फटके, मोठी आतिषबाजी होताना पाहायला मिळालेली फटक्यांची. शेवटचा बॉल निखिलचा, वेगात टाकलेला बॉल आणि 22 ची ही 1 धाव नक्कीच लिहिली जाईल संघाच्या धावक खात्यामध्ये. दरम्यान ओव्हर क्रमांक 3 चा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 3 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे गिल टायटन्स 21, 2 गडी बाद. ओमकार सातार्डेकर यांना पुन्हा एकदा आमंत्रित केलं जात आहे. मगाशी आपण म्हणत होतो
की फास्ट अंडरआर्म क्रिकेटची बदलून टाकली आहे गती. टीम इनक्रेडिबल्सनं मॅचेस भरवल्या आहेत ज्या होऊ नाही शकत ना भूतो ना भविष्याती. 1,00,000 रुपयांचं पारितोषिक, 1,01,000 रुपयाचं पारितोषिक टीम इनक्रेडिबलच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येणार आहे अंतिम विजयी संघाला. पाहूया कशा प्रकारे राहणार आहे या स्पर्धेचं संपूर्ण स्वरूप. आजच्या दिवसात जर पाहिलं तर आजचा दिवस दुसरा आणि दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो आहोत तर या ठिकाणी मॅच रंगते गिल टायटन्स विरुद्ध रहाणे नाईट रायडर्स. या दोन संघांमध्ये या ठिकाणी सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. वेगातला बॉल आहे, वेग आहे, तीव्र वेग होता, लाईन नव्हती. वाईड बॉल या ठिकाणी घोषित करण्यात येतोय पंचांच्या माध्यमातून. आणि आजच्या दिवसात जर पाहिलं तर ऑनलाईन रित्या आमच्या सोबत जोडले गेले ते म्हणजे 2157 प्रेक्षकांनी आतापर्यंत लाईव्हचा लाभ घेतलाय सकाळपासून. आणि करंट वॉचिंग कडे जर आपण पाहिलं तर 55 जण करंट वॉचिंग वरती आहेत. त्यामुळे सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं सुद्धा स्वागत आहे. यावेळेला डाऊन द लेग बॉल आहे आणि हा वाईड प्लस चौकार आहे का याकडे आपल्याला पाहायचं आहे. वाईड प्लस 4 म्हणजेच 5 धावा या ठिकाणी प्राप्त होणार आहेत. वेगात टाकण्याचा प्रयत्न आणि बघा आपल्या वेगावरती जो वेग आहे त्यावर कंट्रोल सुद्धा असायला लागतो आणि त्या वेगावरती आता कंट्रोल नाही राहिलाय. बघा शॉर्ट फाईन लेगला फिल्डर सुद्धा तैनात केले होते परंतु त्यांच्याकडून सुद्धा मिस्टेक झाली आहे. सोडलाय बॉल, मिसफील्ड झाली आहे. धावसंख्या 27 वर येऊन पोहोचली. एक चेंडू झालाय. पुढचा चेंडू घेऊन आले फुलटॉस बॉल होता आणि या फुलटॉस बॉल वरती मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये यावेळेला 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि तिसरी धाव सुद्धा घेतली जाईल. यावेळेला 3 धावा यावेळेला पूर्ण केल्या गेल्या आहेत. ओव्हर थ्रोची ही धाव होती. तीन धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आहेत. 30 धावा आता धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. 2 चेंडूंनंतर 30 धावा झालेल्या आहेत. 30 धावा, 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सचिन परब आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाला निर्धार देत आहेत, संघाला आधार देत आहेत की संघाला समजावत आहेत. आणि बघा गिल टायटन्सच्या डगआउट मधून सुद्धा आता आवाज यायला सुरुवात झाली आहे कारण अक्षय शितूत ऑन स्ट्राईक आहेत. या षटकामध्ये डॉमिनेट करण्याची गरज आहे कारण या षटकात जर थांबवून ठेवलं ओमकारनं तर मात्र धावसंख्येला आळा घालण्यात यश येईल. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अक्षय शितूतची मोठी प्राइज्ड विकेट मिळाली आहे. ओमकार सातार्डेकर यांनी मात्र माघारी परतवलंय. मोठा मासा जाळ्यात अडकवलाय. अक्षय शितूतला जाळ्यात अडकवलंय आणि माघारी परतवलंय. अक्षय शितूत होत आहेत बाद. संघाची धावसंख्या संघ गिल टायटन्स 30, 3 गडी बाद. बघा कशा प्रकारे बाद केला, आपल्या पेसनं बीट केलं. पेस इतका आहे ना ओमकार सातार्डेकर यांच्याकडे की कोणताही बॅटर सहज बीट होतोय. वेग आहे त्यांच्याकडे. त्या बाहूंमध्ये जी ताकद आहे ना ती मात्र बॉलवर लावून बॉलला सोडलं जात आहे. नवीन बॅटर गौरव मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गौरव पाताडे बॅटिंगसाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3.3 षटकांनंतर धावसंख्या 30 वर येऊन पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. सुमित खानविलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत एक्स्ट्रा कव्हर्स साठी. वेगातला बॉल आहे, बॅटची कडा घेतली आहे आणि आता चेंडू निघून जाईल सीमा पार. बघा इतक्या पेसनं चेंडू येतोय ना की एज ती सुद्धा इतकी फाईन एज लागली. आपण रिप्ले मध्ये बघतोय एवढी फाईन एज लागली आहे आणि त्या फाईन एज वर सुद्धा चेंडू निघून चाललाय चौकारासाठी. कारण पेस इतका आहे ना त्या गोलंदाजीला की तुम्हाला फक्त चेंडू टाइम करायचा आहे. जर तुम्ही चांगला टाइम केलात, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला आणि शॉट जर ग्राउंडेड असला तर मात्र फिल्डर साठी सुद्धा एक कोड आहे बॉल अडवणं. बघा यावेळेला डाऊन द लेग आहे बॉल आणि एक धाव घेतली आहे म्हणजेच वाईड +1 इक्वल्स टू 2. आता धावसंख्येला उधाण आलंय. 36 धावांवरती धावफलक येऊन पोहोचलाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 लिगल डिलिव्हरीज अजूनही शिल्लक ओमकार सातार्डेकर यांच्या. चौदा आले. यावेळेला मात्र पायांवरती आदळलेला बॉल आहे. 22च्या स्वरूपात, लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव लिहिली जाईल. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे.
यावेळेला अपील पंचांकडे केली जाते. याकडे पाहायला लागेल की पंच नेमकं काय कळवतायत. नॉट आउटचा निर्णय की मग आउटचा. आउट. OUT माघारी परतावं लागणार आहे. चांगली यष्टीची चांगली स्टंपिंग या ठिकाणी घेण्यात आली. सिद्धेश मसूरकर कॅच आउट. ओके, कॉट बिहाइंड. कॉट बिहाइंड या ठिकाणी बाद होऊन माघारी परतावं लागणार आहे गौरव पाताडे यांना. आणि वैयक्तिक तिसरी विकेट या मॅच मध्ये प्राप्त केली आहे ती म्हणजे ओमकार सातार्डेकर यांनी. व्योमला काय सांगायला सांगेल काय पण. तर चला यापुढील होणारा सामना असणार आहे संजू रॉयल्स वर्सेस KL राहुल कॅपिटल्स. कल्पेश महाडिक आलेले आहेत पुढचं षटक घेऊन. कल्पेश कशा प्रकारे गोलंदाजी करतायत याकडे आता पाहणं भाग राहणार आहे. पहिल्या चेंडूवर डॉट डिलिव्हरी येताना पाहायला मिळते. यावेळेला सुद्धा चांगला चेंडू आहे. एक धाव यावेळेला पूर्ण केली जाते. सर 22 आहेत का? येस, बॅट कट वरती ही धाव लिहिली जाणार आहे. 4.2 षटकांनंतर धावसंख्या 38 वर येऊन पोहोचली आहे. 38 रन्स ऑन द स्कोर कार्ड. वेगात टाकलेला बॉल यावेळेला कल्पेश यांना वन बाउन्स पाठवलाय सीमा पार. क्लासिक क्रेविंग्स चौकात. आणि संध्याकाळच्या वेळेला जर क्लासिक क्रेविंग आणि क्लासिक क्रेविंगची चव तोंडावर रेंगाळली तर अजून काय पाहिजे आयुष्यात. भारत माताच्या बाहेर सुरू झालेला आउटलेट क्लासिक क्रेविंग्स. मोमोज, शॉर्मा, त्याचप्रमाणे इतर खाद्यपदार्थांसाठी, बार्बिक्यू या सर्व गोष्टींसाठी क्लासिक क्रेविंग्स ला अवश्य भेट द्या. नक्कीच क्लासिक क्रेविंग बाउंड्री या ठिकाणी येताना पाहायला मिळाली. आणि क्लासिक क्रिस्पी चौकार बॅट मधनं आलाय तो म्हणजे ऋषिकेशच्या. यावेळेला मात्र बाद केलाय आणि कल्पेशचा आनंद गगनात मावत नाहीये. विकेट मिळाली आहे आणि फार खुश पाहायला मिळत आहेत कल्पेश. कारण नक्कीच एक्सपेक्ट नव्हतं. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला होता आणि तो चेंडू मात्र आतमध्ये आला, खाली राहिला आणि काय सुंदर विकेट मिळवली आहे कल्पेश महाडिक. वा, काय गोलंदाजी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. श्रवण शेट्टी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 42 वर येऊन स्थिरावली आहे. 42 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चला टॉस साठी यायचंय. अमेय चौकेकर आणि राहुल बोराडे. अमेय चौकेकर आणि राहुल बोराडे. चला दोघांनीही टॉस साठी यायचंय. अमेय चौकेकर आणि राहुल बोराडे. So we have an umpire review for run out. Let's check with the side on angle, please. I'll request our director to please roll it forward to the non-striking end, and let's check whether it is a run out or not.
यू टी. आउट झालेत बॅटर आणि माघारी परतावं लागणार आहे अर्णव यांना. एकही धाव मिळणार नाहीये म्हणजे 5 चेंडूंनंतर आता 42 धावा झाल्यात. कल्पेश यांनी काय षटक हाताळले. एक चौकार येऊन सुद्धा 5 चेंडूंमध्ये 5 धावा दिलेत कल्पेश महाडिक यांनी. वा कल्पेश वा, काय षटक हाताळलंय. स्मित हास्य आलंय त्यांच्या चेहऱ्यावरती आणि भूषण बांबोळकर खुश पाहायला मिळत आहेत हे षटक पाहून. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 6 गडी झालेत बाद. शेवटचा चेंडू कल्पेश यांचा. समोर असतील श्रवण. वेगात टाकलेला बॉल, या बॉलला पाठवलंय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि कल्पेश मात्र इथे रनआउट करणार आहेत. तिसरी धाव घेत असताना रनआउट झाले आहेत. 44 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये गरज आहे ती म्हणजे 45 धावांची. टीम रहाणे नाईट रायडर्स या संघाला. तर चला टॉस करून घेऊया. अमेय चौकेकर टॉस साठी यायचंय आणि राहुल बोराडे टॉस साठी यायचंय. राहुल बोराडे. राहुल बोराडे. जाना शोधून.
राहुल बोराडे, आपल्याला विनंती असणार आहे शेवटचा पुकार, अन्यथा आपल्या टीमला 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी देण्यात येणार आहे. चला सुरुवात होते. भूषण बांबुळकर माईकशी संपर्क साधा. भूषण बांबुळकर. अरे दरम्यान दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. 45 धावांचं लक्ष आहे. सिद्धेश मसूरकर आणि सिद्धेश यांच्या सोबत बॅटिंगसाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे आर्यन पांचाळ. सिद्धेश आणि आर्यनची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळते. ऋषिकेश, वेगात आलेला बॉल, यावेळेला अपील केली आहे पंचांकडे. माझ्या मते कदाचित लेग बायच्या स्वरूपात नक्कीच या धावा लिहिल्या जाणार आहेत. बाहेर होता बॉल. दरम्यान धावसंख्या आता जर पाहिलं तर येऊन पोहोचली आहे. 2 चेंडूंनंतर 2 धावांवरती धावफलक आता येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेग बायच्या स्वरूपात धाव लिहिली जाईल. यावेळेला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात डॉट बॉल. बघा, एका दिशेला ओमकार सातार्डेकर आहेत तर दुसऱ्या दिशेला ऋषिकेश केदारी आहेत. एका दिशेला ओमकार तर एका दिशेला ऋषिकेश. अशा प्रकारचं द्वंद्व जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे. डॉट. यावेळेला मात्र फुलटॉस बॉल आहे. त्या ठिकाणी फिल्डर आहे डीप मिड विकेट मध्ये. 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्या जात आहेत धावून. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या 4 वर येऊन पोहोचते. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर रन बॉल. आतापर्यंत परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मग ऋषिकेश केदारी आहेत, अक्षय शितूत आहेत. चांगल्या गोलंदाजांचा भरमार इथे सुद्धा आहे. वेगातला बॉल. यावेळेला मात्र स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं. पुष्पक डिचोलकर यांच्या हातामध्ये जाणारा हा चेंडू. पुष्पक यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि एकच धाव यावेळेला धावून घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावांवर धावफलक येऊन पोहोचलाय. शेवटचा चेंडू असणार आहे ऋषिकेश केदारी यांचा. आर्यन पांचाळ करतील सामना. आर्यन, वेगातला बॉल, फ्लिक केलाय त्या बॉलला. फाईन चाललाय खूप बॉल आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. काय सुंदर चौकार आलाय. फक्त टाइम केलं. बॅटची अगदी हलकीशी कडा लागली आणि निघून गेला चेंडू सीमा पार. पहिला षटक या ठिकाणी संपले आणि पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे टीम रहाणे नाईट रायडर्स 9 विदाउट एनी लॉस. तुझं फेवरेट गाणं कुठलं आहे त्याच्यातलं? मी तुला जमेल ना? तुला जमतंय ना तुझं? पुष्पक यांना आता आमंत्रित केले गेले गोलंदाजीसाठी. अक्षय आहेत ऑप्शन मध्ये, ऋषिकेश आहेत. 9 धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 9 वरती येऊन पोहोचली आहे. पुष्पक डिचोलकर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. समोर असतील हार्ड हिटर सिद्धेश मसूरकर. वेगातला बॉल, फक्त टाइम केलाय आणि गॅप मध्ये आहे चेंडू.
चेंडू किती लांबवर चाललाय तर चेंडू निघून चाललाय सीमा पार. सिद्धेश मसूरकर यांचं टायमिंग आणि त्या टायमिंगचा चौकार. PM साऊंड चौकार या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एक सुंदर या संध्याकाळला अधोरेखित करणारा हा फटका आहे. सुंदर फटका. बॉल बॅटवर आला आणि त्याला फक्त टाइम केलं. मिसफील्ड त्या ठिकाणी झाली आणि त्या मिसफील्डच्या नावे हा चौकार लिहिला जाईल. 13 धावा झाल्या धावफलकावरती. 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुष्पक वेगातला बॉल कट केलाय. त्या बॉलला एक धाव केली जाते पूर्ण आणि एकाच धावेवर संतुष्ट देखील व्हावं लागणार आहे. धावसंख्या 14 वरती येऊन पोहोचली आहे 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. बघा अक्षय शितूत यांच्या माध्यमातून पॉइंटला आता मागे ढकललं जात आहे. KL राहुल कॅपिटल्स हॅव वॉन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू बोल फर्स्ट. संजू रॉयल्स तयार राहायचं आहे आपल्या बॅटर्स सोबत. शार्दुल पुष्पक वेगातला हा चेंडू आहे. यावेळेला सुद्धा गॅप मध्ये भेदक मार आहे आणि यावेळेला सुद्धा हा चौकार आहे. काय सुंदर बॅटिंग आर्यन पांचाळ. बघा सिद्धेश मसूरकर यांच्या बॅटमधनं चौकार आला आणि आता आर्यन पांचाळ स्लिप लावली आहे परंतु फरक पडत नाहीये. वेगातला बॉल होता. बघा वेग जो आहे ना तो मंदावावा लागेल आणि जर वेगात बॉल टाकायचा आहे तर तो स्टंप लाईन मध्ये किंवा ऑफ स्टंपच्या अगदी हलका बाहेर. हा चेंडू जर आपण पाहिलं तर हा चेंडू 7व्या ते 8व्या स्टंपवर होता आणि त्यामध्ये तुम्ही शॉर्ट बॉल केला. त्यामुळे बॅटरला फक्त टाइम करायचा होता आणि प्लेस करायचा होता. टायमिंग तर प्रॉपर मिळवलं परंतु प्लेसमेंट तर त्यापेक्षा मस्त. दरम्यान भूषण बांबोळकर पंच सुपर जायंट्सचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. पंच सुपर जायंट्सचे कॅप्टन भूषण बांबोळकर. यावेळेला देखील चांगला बॉल आहे. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळते. धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 18 धावांवरती. 18 रन्स. 20 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. रहाणे नाईट रायडर्स या संघाला 20 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. 18 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. यावेळेला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच फसले आहेत आणि आर्यन पांचाळ आता होतील बाद. पुष्पक डिचोलकर यांना मिळते विकेट. पहिला गडी होतोय बाद. संघाची धावसंख्या टीम रहाणे नाईट रायडर्स नक्कीच रिप्ले मध्ये आपण पाहतो आहोत. आउटसाइड द ऑफ स्टंप तिथेच फसवलं त्यांना. ड्राईव्ह करायला दिलं. ड्राईव्ह करायचं आमंत्रण दिलं आणि ते आमंत्रण स्वीकारलं सुद्धा परंतु एक्स्ट्रा कव्हर्स वरती गौरव पाताडे यांच्या हातामध्ये झेल देऊन बाद झालेत. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे आदित्य राणे. ॲडी राणे ज्यांना ॲडी राणेच्या नावाने ओळखलं जातं. या मॅच नंतर ऑफलाईन आणि ऑनलाईन स्कोरिंग मध्ये जोडले जातील आमच्यासोबत श्री आदित्यजी राणे आणि साहिल कांदळगावकर. साहिलजी कांदळगावकर आणि आदित्यजी राणे आम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि समालोचनासाठी नक्कीच कोण येईल रे कॉमेंट्री करायला. ब्रेक घेतो ना आता 4 मिनिट. अलंकार नाही. भूषण बांबोळकर जोडले जातील. दरम्यान 18 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. शेवटचा बॉल आहे. कट करण्याचा प्रयत्न सचिन यांचा झाला. वाईड बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. वाईट बॉल नक्कीच असणार आहे पुष्पक डिचोलकर यांच्या माध्यमातून. 1.5 षटकांनंतर धावसंख्या 19 वर येऊन पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल. वेगातला बॉल बाउन्स झालाय. बॉल काय घडलंय मैदानाच्या आत आपण पुन्हा एकदा पाहूया. बाउन्सर आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव तर मिळणार आहे. 2 ओव्हर नंतर 20 धावसंख्या सुद्धा होणार आहे. 18 चेंडूंमध्ये 25 देखील हवेत परंतु हा बॉल बघूया. बॉल बघा खेळपट्टीवरती काय घडलंय. लाल मातीचा पिच आहे. बाउन्स असतो पण हा थोडासा एक्स्ट्रा बाउन्स. ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिकाचे विकेट्स लक्षात आलेत. तो पर्थचा विकेट नक्कीच लक्षात आहे सर्वांच्या आणि तोच एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. जोक्स पार्ट 18 चेंडू आणि 25 धावांची अजूनही असणार आहे आवश्यकता.
नंतर धावसंख्या 20, अजूनही 25 धावांची आवश्यकता 18 चेंडूंमध्ये. यावेळेला वेगात टाकलेला बॉल आहे आणि या वेगातल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर 22च्या स्वरूपात एक धाव आहे. धावसंख्या 21 वर येऊन पोहोचली आहे. 24 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर अर्णव राणे पाहायला मिळत आहेत. वेगात गोलंदाजी करण्याची क्षमता आहे अर्णवकडे. अर्णव रनअप मध्ये आता थोडंसं चूक झाली आणि अंडरआर्म मध्ये कोण रनअप घेतं असं जर तुम्हाला कोणी बाहेर विचारलं तर त्याला सांगा की फास्ट अंडरआर्म मध्ये मात्र अशा प्रकारचा रनअप घेतला जातो. यावेळेला LBW पायचीतची अपील आणि अर्णव राणे यांना मिळाली विकेट. माघारी परतावं लागणार आहे. हार्ड हिटर सिद्धेश मसूरकर यांना आता माघारी परतावं लागणार आहे. पुन्हा एकदा पाहूया ही पायचीत, हा LBW. पाहूया लेग बिफोर विकेट लाईन मध्ये बॉल होता आणि सरळ मिडल स्टंप हिट करणारा हा बॉल आहे. मिडल स्टंप आणि ऑफ स्टंपला हिट करणारा हा बॉल. OUT चा करार या ठिकाणी देण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान या ठिकाणी उपस्थित आहेत ऑनलाईन स्कोरिंग साठी कपिल कांदळगावकर आपल्याला सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळत आहेत. सस्मित कारेकर यांनी सुद्धा त्यांचं योगदान पुरवलं. त्याचप्रमाणे ऑफलाईन स्कोरिंग जे आहे ते आदित्य राणे आणि विघ्नेश हंचाटे यांच्या माध्यमातून केलं जात आहे. त्याचप्रमाणे आता समालोचन कक्षामध्ये भूषण बांबोळकर यांची उपस्थिती या ठिकाणी लाभली आहे. भूषण बांबोळकर कॅप्टन आहेत पंच सुपर जायंट्सचे आणि त्याचप्रमाणे या सर्व टीमशी कोऑर्डिनेट करणं, मॅन ऑफ द मॅच ला बोलावणं साहिल कांदळगावकर यांच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. दरम्यान अर्णव नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंदार कांदळगावकर, साहिल आणि कपिल यांचे बंधू मंदार आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात आणि कपिल मात्र अगदी टक लावून त्यांच्या फलंदाजीकडे पाहत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. फुलरलँडचा बॉल, मंदार यांचा शॉट आणि पहिल्याच बॉलवरती मंदार कांदळगावकर या ठिकाणी बाद होऊन माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अमित मातेरे माईकशी संपर्क साधा. आणि बॅटिंग साठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सागर मातेरे. नक्कीच खास जर्मनी बर्लिन वरून ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत मुंबईमध्ये. टीम इनक्रेडिबलचे सदस्य आहेत आणि आपल्या टीमच्या माध्यमातून हे कार्य जे सुरू आहे. 21 धावा झाल्या धावफलकावरती. 24 ची गरज आहे. 16 चेंडू आणि 24 धावांची गरज. 15 चेंडू आणि 24 धावांची गरज. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे माननीय श्री रुपेशजी हडकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. टीम इनक्रेडिबल सोबतच या हाजी कसम परिवारातले एक मुख्य माणूस ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीला सहकार्य पुरवलं जातं आणि वेळोवेळी प्रत्येक गोष्टीला प्रोत्साहन देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असतं. श्री रुपेश हडकर यांचं टीम इनक्रेडिबल आणि हाजी कसम प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. फुलरलँडचा बॉल यावेळेला ड्राईव्ह केलाय त्या बॉलला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण केल्या जाणार आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 25 या आकड्यावरती. 25 रन्स. एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. 25 धावा धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या 2 षटकांसाठी किती धावा ठेवल्या जाणार आणि येणारी 2 षटकं यातलं एक अक्षय शेतूत आणि एक ऋषिकेश केदारी
असं असू शकतं, किंवा मग एखादं पुष्पक डिचोलकर आणि मग अक्षय. एकाच गोलंदाजाला 2 ओव्हर्स टाकण्याची मुभा आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण सुद्धा केली आहे. अगदी अचूक रीतीने रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहे सागर मातेरे आणि त्याच सोबत सचिन परब यांच्या माध्यमातून. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. हडकर यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. आपल्याला विनंती असणाऱ्या या सुरू असलेल्या इंटरेस्टिंग मॅचचा आनंद घ्यायचा आहे. दरम्यान 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. श्रेयस गुरव यांना आमंत्रित केलं गेलंय. पहिल्या चेंडूवर येते विकेट. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळते. बाद होऊन माघारी परत आहेत ते म्हणजे सचिन परब. बोल ना. एक श्रेयस गुरव. पुढील चेंडू ओमकार यांच्यासाठी. हा अगदी हलक्या गतीने कमी गतीने टाकलेला चेंडू आहे. 2 चेंडू झाले आहेत म्हणजेच आता 10 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. रहाणे नाईट रायडर या संघासाठी सुवर्ण संधी. जर रहाणे नाईट रायडर ही टीम फायनल साठी क्वालिफाय झाली तर त्या टीमला अख्खी फार्म हाऊस ट्रिप स्पॉन्सर करण्यात येणार आहे. PM साऊंड यांच्या माध्यमातून, प्रथमेश महाडिक यांच्या माध्यमातून अख्खी ट्रिप स्पॉन्सर करण्यात येणार आहे फार्म हाऊसला. यावेळेला देखील कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एकदा डॉट बॉल श्रेयस गुरव यांच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जात आहे. आणि काय सुरेख पद्धतीने हे षटक या ठिकाणी हाताळलं जात आहे. श्रेयस गुरव 27 धावा आणि 4 गडी बाद अशा प्रकारचं समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. 3.3 षटकांनंतर 27 धावा धावफलकावरती आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत.
यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. ऋषिकेश यांच्या हातापर्यंत चेंडू गेलाय आणि प्रकाश जोत सुरू झालेत. 28 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. म्हणजेच 8 चेंडूंमध्ये आता 17 धावांची आवश्यकता आणि शेवटचं षटक ऋषिकेश केदारी यांचं असणार आहे. 8 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. खाली सरकव तिथूनच खाली सरकव ते तुमच्या टीमला पाहिजे. एक घेऊन जा ना, एक बॉक्स पाठवून हा एक पाठवून बॉक्स घेऊन जा. अरे उरलेले घेऊन ये जा. उरले तर घेऊन ये. यावेळेला मात्र आणखीन एकदा पेस ऑफ. बघा श्रेयस गुरवची जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊ द्या बाई, कारण 3.5 षटकांमध्ये केवळ एकच धाव दिली आहे 5 चेंडूंमध्ये आणि एक गडी सुद्धा बाद केलाय. बघा ओमकार सातार्डेकर हीच गोष्ट पेस न करत होता आणि हा पेस न देता करतोय. काय सुंदर गोलंदाजी आहे श्रेयस गुरव. वा. अक्षय शितूत यांच्या टीम मध्ये आहेत आणि अक्षय शितूत यांनी मात्र ते तंत्र सांगितलंय, ते शिकवलंय की कशा प्रकारे तुम्हाला सांभाळायची आहे बागडोर संघाची. बघा लपवून आणला जातोय. सुनील नरेन विश्व क्रिकेटमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करतात. श्रेयस गुरव पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेळलेत जरूर. किती लांबवर जातोय. फटका निघून जाईल सीमा पार. शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार सागर मातेरेच्या बॅट मधून आलाय हा 1 क्लॅप फिल्म्स षटकार. आणि नक्कीच वेदांत पाताडे यांच्याकडून या षटकारावर 50 युरोज चा पारितोषिक जे आहे ते लगावण्यात आलंय. धावसंख्या 34 वर येऊन पोहोचली. 11 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. जर मॅच बरोबरी सुटली तर एक पॉइंट शेअर करावा लागेल पॉइंट्स टेबल मध्ये. पंत सुपर जायंट्स लास्ट 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. ऋषिकेश केदारी यांच्या हातामध्ये आहे चेंडू आणि समोर असतील ओमकार सातार्डेकर. एक पेसर त्याच्या समोर, दुसरा पेसर बॅटिंगला. काय करणार. 6 चेंडू आणि 11 धावा. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर. यावेळेला समोरची दिशा निवडली आहे खरी. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा यावेळेला सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. आता गरज आहे 9 धावांची. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. पाच चेंडू आणि 9 धावांची गरज असताना यावेळेला मात्र डॉट डिलिव्हरी. आता 4 चेंडूंवरती 9 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. कशा प्रकारे पुढे नेला या सामन्याला. 4 चेंडूंमध्ये 9 धावा. हा बॉल फार महत्वाचा असणार आहे. येणारे सगळेच चेंडू महत्वाचे असणार आहेत. 4 चेंडू 9 धावांची गरज. ओमकार सातार्डेकर आणि त्यांच्या समोर गोलंदाजीवर ऋषिकेश केदारी. वेगातला बॉल समोरच्या दिशेने पाठवला. चेंडूला सीमा पार. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हिटिंग इन आर्क. 1 क्लॅप फिल्म्स षटकार. 6 धावांचा फटका. काय सुंदर फटका खेळला बघा. पेस होता आणि एखाद्या पेसरला अशा प्रकारचं टायमिंग करणं फार कठीण असतं. ते केलंय. खोलवर टप्प्याच्या बॉलला मात्र समोर पाठवलं. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. जिथे खेळाडू नसतो तिकडे मात्र या चेंडूला पाठवलं सीमा पार. काय सुंदर फटका खेळलाय. 1 क्लॅप फिल्म षटकार या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान जर आपण पाहिलं तर 42 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 3 धावांची गरज आहे. चेंडू उरले 3. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. 3 बॉल 3. थांबलेत आणि आता मात्र या गोष्टी होणार.
कारण थांबावं लागणार आहे. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. ऋषिकेश केदारी यांना समोरच्या दिशेने षटकार खेळलाय. वेगात हाताळलेला बॉल, एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली आहे. आता स्कोर्स लेवल 44 धावा झाल्यात. एक मिनिट सर, सुरुवात करायची पुन्हा एकदा मॅचला. नक्कीच प्रेशराइज सिच्युएशन आहे, परंतु दोन चेंडू एका धावेची गरज. यावेळेला मात्र फ्लिक केलाय बॉलला आणि या मॅच मध्ये विजय संपादन केलाय ही एक धाव करून.